नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 15 धडाकेबाज निर्णय। 1 मे पासून सर्वांना खुशखबर। 24 एप्रिल शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मागच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते, त्यानंतर या महिन्यात देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे। दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त एका महिन्याचा किंवा 2 महिन्याचा हप्ता एकत्र येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। दरम्यान महिन्याअखेरीस लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। लाडकी बहीण योजनेत महिना संपायला फक्त 1 आठवडा उरला आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात। दरम्यान याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लवकरच याबाबत घोषणा केली जाऊ शकते। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-KYC करणे अनिवार्य आहे। KYC करण्यासाठी फक्त 7 दिवस उरले आहेत, त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या KYC चुका झाल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर हे काम करायचे आहे, अन्यथा तुमचा लाभ बंद केला जाईल। दरम्यान पैसे कधी येणार याबाबत लवकरच घोषणा केले जाईल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांच्या परमिटसाठी असलेल्या मराठी सक्तीच्या नियमांची कठोर अंमलबजावणी 1 मे पासून परिवहन विभाग करणार आहे। या अंमलबजावणीच्या विरोधात रिक्षा टॅक्सी चालकांनी 4 मे पासून संपाची धमकी दिली आहे। मात्र दुसरीकडे आता परिवहन खात्यानं नियमांचा एक्सलेटर दाबला आहे। रिक्षा टॅक्सीच्या परमिटसाठीच्या 3 नियमात बदल करणार आहे, त्यामुळे आता मराठीची सक्ती अधिक कठोर होणार असून मराठी न आल्यास परमिट रद्द होणार आहे। राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक सक्षम आणि प्रवाशाभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे। यापुढे रिक्षा टॅक्सी आणि इतर सार्वजनिक सेवा वाहने चालविणाऱ्यांना चालकांसाठी मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये बदल करून ही तरतूद लागू केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, देशासह राज्यात सध्या हवामान अस्थिर असून काही ठिकाणी उष्णतेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर काही ठिकाणी पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे पावसाची नोंद होत आहे। दरम्यान देशासह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व सरीची नोंद होत असून यामुळे यंदा मान्सून कधी दाखल होणार याबाबत विविध अंदाज हवामान अभ्यासांकडून आणि खाजगी हवामान संस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहेत। खाजगी हवामान संस्था असलेल्या स्कायमेटने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात देशातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढेल असा अंदाज असून हा प्रभाव मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे। गुजरात आणि कोकण प्रदेश वगळता इतर भागात मान्सूनपूर्व पावसाच्या कालावधीत बदल होऊ शकतो असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सून दोन्ही स्थितीचा एकमेकांशी संबंध असतो। मान्सूनपूर्व पावसाच्या नोंदीनंतर 40 दिवसांनी मान्सून भारतात प्रवेश करतो असे सामान्यतः मानले जाते। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत देशात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव राहण्याचा अंदाज आहे। यामुळे काही भागांमध्ये पावसाची शक्यता असून यात मुख्यतः उत्तरेच्या राज्यांचा समावेश आहे। राज्याच्या काही भागांमध्ये 27 एप्रिल ते 2 मेच्या दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, गाव तिथे एसटी असं ब्रीद घेऊन प्रवाशांसाठी झटणारे एसटी महामंडळाने आता मोठा निर्णय घेतला आहे।
आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी मागील काही काळापासून एस टी महामंडळाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. एस टी महामंडळाने आता आणखी एक गेम चेंजर प्लॅन तयार केला आहे. एस टी महामंडळ स्वतः वीज तयार करणार असून यामुळे तिजोरीवरील भार कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आता हरित ऊर्जेकडे मोठे पाऊल उचलले आहे. एस टीच्या विविध बसस्थानके, कार्यालये आणि आगाराच्या छतावर आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेड बायोगॅस धोरण CBC 2026 जाहीर करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती बायोगॅस प्रकल्प PPP हायब्रिड इन्युइटी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या वर्षासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या धोरणामुळे घनकचऱ्याचे पर्यावरणपूर्वक व्यवस्थापन, हरितगृह वायू उत्सर्जन कमी होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास खात्याने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथे 9,200 शेतकरी उत्पादक संघटना राज्याला समर्पित केल्या. तसेच कृषी पायाभूत सुविधा निधी AIF अंतर्गत 7,500हून अधिक प्रकल्प, एकूण 23,300 कोटी रुपयांचे शेती प्रकल्प राज्यात सुरू करण्यात आले आहेत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेद्वारे 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 1,900 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यात 2 मोठ्या कंपन्यांशी 5,561 कोटी रुपयांच्या औद्योगिक गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले आहेत. यातून 1,666 नवीन रोजगार निर्माण होणार असून नाशिकच्या रिअल इस्टेट आणि औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. केंद्रात महिला आरक्षण विधेयकाच्या घटनादुरुस्तीस विरोध झाल्यानंतर महायुती आक्रमक पवित्रा घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेत्यांनी याविरोधात जनमत तयार करण्यासाठी राज्यभर मोहीम सुरू केली असून लवकरच जनआक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्य सरकारने एप्रिल 2025 पासून सर्व शासकीय कृषी योजनांचे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना युनिक फार्मर ID अनिवार्य केले आहे. त्याशिवाय पीक विमा, कर्जमाफी किंवा नुकसान भरपाई मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी अजून नोंदणी केली नाही त्यांनी तातडीने स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याने राष्ट्रीय पोषण पंधरवाड्यात देशभरात पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्यात तब्बल 3,24,075 जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. देशात दुसरा क्रमांक पुणे जिल्ह्याने मिळवला असून मुलाच्या आयुष्यातील पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास हे या वर्षीच्या अभियानाचे मुख्य सूत्र होते. महिला व बालविकास विभागाने हा उपक्रम राबवला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी राज्य सरकारने तब्बल 25,055 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या निधीतून 66 किलोमीटर रिंग रोड, ओझर विमानतळाचा विस्तार, 8 सॅटेलाईट रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण आणि नदीकाठचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मार्च 2027 पर्यंत सर्व प्रमुख बांधकामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.